कन्नड इथल्या सहकारी साखर कारखान्यावर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। यानंतर आमदार रोहित पवार आक्रमक झाले। आपल्याकडेही त्यांच्या फाईल्स असल्याचं म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला। सरकार विरोधात लढायला लागलो तेव्हापासून माझ्या कार्यालयाकडे 8 ते 9 निनावी फाईल्स पाठवल्या गेल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। तसंच अजूनपर्यंत जप्तीची नोटीस आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, मात्र जरंडेश्वर कारखान्याला दिलेली नोटीसची कॉपी करून आम्हाला दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर मला तुरुंगात टाकलं जाऊ शकतं, त्यालाही सामोरं जाण्याची माझी तयारी आहे, असं रोहित पवार म्हणाले। अजूनपर्यंत जप्तीची नोटीस ही आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, पण ईडीचं जे ट्विटर अकाउंट आहे ऑफिशियल, याच्यावर प्रेस नोट तसंच त्यांचं ट्विट बघितल्यानंतर या बाबतीतली माहिती आम्हाला कळाली। त्यामुळे पहिल्यांदा मी सर्व शेतकरी, सर्व कर्मचारी, बँक, सर्व जे घटक या कंपनीवर तसंच या कारखान्यावर अवलंबून आहेत त्यांना मी आश्वासित करतो की अजिबात काळजी करण्याची जरूरत नाही। मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा केला जातोय, बारामती अॅग्रोला केलं जातंय, त्या पूर्ण बारामती अॅग्रो कुटुंबाला हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा केला जातोय। म्हणजे पहिल्यांदा फाईल केल्यानंतर 2 वर्ष ईडी शांत बसले आणि जेव्हा सत्ता इथं राज्याची बदलली आणि जेव्हा पक्ष फुटला त्याच्यामध्ये अजितदादांनी त्यांच्या नेत्यांना घेऊन आणि आमदारांना घेऊन वेगळा पक्ष नाही तर जुनाच साहेबांचा पक्ष हा ताब्यात घेतला, चोरी केला। त्यानंतर खरं तर ह्या कारवाई जोरात माझ्यावर सुरू झाल्या। ज्या दिवसापासून सरकारच्या विरोधात मी लढायला लागलो तेव्हा निनावी व्यक्तीने माझ्या ऑफिसला काही फाईल पाठवल्या, पण ह्या फाईल कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी रिसर्च केल्यात असं नाही, कुठल्या तरी तपास यंत्रणेच्या माध्यमातूनच कागद हे गोळा केलेले आहेत त्या फाईलकडे बघितल्यानंतर वाटतं। अशा माझ्याकडे 8 ते 9 फाईल आलेल्या आहेत, पण या फाईलमध्ये 2 भाजपचे नेते आहेत आणि खास करून ओबीसी नेते आहेत। बँकेची फाईल असेल नाही तर अजून कुठला तरी एक वेगळा पदाधिकारी असताना एक वेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार होता, त्याचा एक पान हे माझ्या ऑफिसला कुणीतरी पाठवलेलं आहे।